भांडे पूर्वेच्या पारिजात या इमारतीमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून बिबट्या घुसलेला आहे आणि मी सध्या त्याच भागामध्ये आहे। वन विभागाची पथक या ठिकाणी दाखल झालेले आहे। सुरुवातीला या बिबट्या पारिजात इमारतीच्या पहिल्या मजल्यावर रूम नंबर 101 मध्ये तो घुसला आणि त्यानंतर त्याने या इमारतीमधील 4 जणांना जखमी केलेले आहे। यात जी 25 वर्षाची तरुणी आहे ती गंभीररित्या जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे। वन विभागाचं जे पथक आहे ते पूर्ण तज्ञांची टीम घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आहे। पारिजात इमारतीच्या अगदी गेटच्या बाजूला ह्या वन विभागाने हा पिंजरा लावलेला आहे। शिवाय जे ट्रँग्युलायझेशन करण्यासाठी जी गन असते ती गन आणि इतर जे साहित्य आहे ते साहित्य घेऊन वन विभागाच्या तज्ञांची जे पथक आहे ते इमारतीमध्ये गेलेले आहे आणि लवकरात लवकर हा बिबट्या कसा जेरबंद करतील यासाठीचे प्रयत्न आहेत ते वन विभाग असेल, पोलीस असतील, त्याचप्रमाणे अग्निशमन दलाचे जवान आहेत यांच्याकडून केला जातोय। आणि या अत्यंत दाटीवाटीचा हा परिसर आहे आणि त्यामुळं प्रशासनाला बिबट्याला पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे आणि बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। प्रशासनाला ही गर्दी आवरताना नाकेनऊ आलेलं आहे आणि त्यामुळं या बिबट्याला पकडण्यासाठी अडचणी देखील वाढलेल्या आहेत। काही वेळात पूर्वीच या ठिकाणी स्थानिक आमदार देखील आलेले होते आणि त्यांनी देखील प्रशासनाला बिबट्याला पकडण्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत। लवकरात लवकर हा बिबट्या जेरबंद करावा आणि नागरी वस्तीमध्ये निर्माण झालेली ही भीतीचं वातावरण आहे ते कुठेतरी थांबवावं अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी महेश गोयल, मनोज सातवी, मीरा भाईंदर।